इथे आपल्या नागोठण्याचे सुद्धा नागरिक आहेत आणि त्यांना ही इथली वस्तुस्थिती माहिती आहे. काय म्हणणं या संदर्भात तुमचं? आता यांनी जो सर्व्हिस रोडचा रस्ता जो मेन होता तो बंद केला आणि इथे पाणी साठतोय, त्याच ठिकाणी यांनी रोडची एंट्री, सर्व्हिस रोडची एंट्री ठेवली. आपलं काय म्हणणं आहे? यांचं नक्की काय चाललंय हेच कोणाला कळत नाही. हा काहीतरी एक अद्भुत कार्यक्रम चालू आहे असं मला वाटतंय. मेन रस्ता जे सरळ मार्ग होता तो बंद केलाय. पहिले एवढे वर्ष झाले रस्त्याने लोक त्रस्त आहेत. आता एक मार्ग चांगला होता तो बंद करून इथे काहीतरी वेगळाच मार्ग दिलेला आहे. म्हणजे अडचण निर्माण करण्याचं काम करत आहेत मला असं वाटतंय. काय सांगाल एनएचआय वाल्यांना? काय नाही, यांना मला काहीतरी शुभेच्छा द्यायला किंवा सत्कार करावा वाटतं मला असं वाटतंय. बघा, मोठी प्रतिक्रिया आहे. हे जे एनएच हायवेला जे काही काम करणारे जे लोक आहेत, ठेकेदार आहेत समजा किंवा मुकादम आहे किंवा इथले जे इंजिनियर आहेत, यांचा सत्कार करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया काही लोकांच्या येत आहेत. आपण बघूया किती भयानक परिस्थिती इथे, मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होऊ शकतो. इथे मोठ्या प्रमाणात पाणी साठतोय आणि या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. लोक येतात तिथे स्लो होतात, तिकडे संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात जोरदार येतात. मॅडम एक मिनिट, क्या लग रहा है या रस्त्यावर तुम्हाला? यहाँ से जाने इथून जायला एवढं वेळ लागतो आणि भीती पण वाटते ना. मुलांना घेऊन जाऊ शकत नाही ट्युशन वगैरेला, तर चढताना असं वाटतं पडते का काय गाडी. बघा, ही भयानक परिस्थिती आहे. इथे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये. काय करावं कळत नाहीये. सर्व लोक खूप त्रस्त झालेले आहेत. या एनएचआय वाल्यांच्या जे काही ठेकेदार आहेत किंवा इंजिनियर, यांना इथे येऊन इथे 24 तास इथे उभे करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथल्या नागरिकांना आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी लढलं पाहिजे. आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया. साहेब, काय इथे जे इथं ज्यांनी हे बनवलेलं सर्व्हिस रोड आहे, बोलताय तुम्ही? मला बऱ्याच दिवशी खोलंबलेला आहे, बऱ्याच दिवशी अडचणी होतात आणि या मध्येच ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, धन्यवाद. बघा, सगळ्यांचं हे म्हणणं हेच आहे की इथे अपघात होण्याची शक्यता आहे आणि अपघात होऊ नये म्हणून एनएचआय वाल्यांनी लवकरात लवकर याच्या संदर्भात कारवाई करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये फार उग्र लोकांचा मनस्ताप होईल आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन करून या इथल्या एनएचआय वाल्यांना, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या नॅशनल हायवेवाल्यांनी, मुंबई गोवा हायवेवाल्यांनी, कारण की एकतर हा रस्ता तर खूप मोठा 17 वर्ष झालेले आहेत आणि अशी अवस्था बिकट आहे या रस्त्याची. फार भयानक अवस्था आहे. हा रस्ता कुठेच चांगला नाही. निकृष्ट दर्जाचा हा रस्ता आहे. फार भयानक परिस्थिती आहे. मी रायगड जनता नितीन गायकवाड, कॅमेरामॅन मयूर गायकवाड, धन्यवाद.